नमस्ते सर्वांना. आज आपण आहे ना ची जी मे मध्ये जी एक्झाम आहे ना, त्यासाठी आपण एक टू दी पॉइंट सीरीज स्टार्ट करणार आहोत. त्या टू दी पॉइंट सीरीजमध्ये आपण आहे ना इंटरनॅशनल लेव्हलला जे काही ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करतात ना, त्याबद्दल मी तुम्हाला टू दी पॉइंट फॅक्ट बेस आहे ना, बरोबर एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय विचारलं जातं याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आज आपण बघणार आहे वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकमध्ये ना वर्ल्ड बँकची जी स्थापना झाली होती, इस्टॅब्लिश झालं होतं 1944 साली नाही का ब्रिटन हुड कॉन्फरन्स. कोणती कॉन्फरन्स? ब्रिटन हुड कॉन्फरन्सनुसार आहे ना IMF आणि वर्ल्ड बँकची स्थापना झाली होती. वर्ल्ड बँकची स्थापना कधी झाली होती तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं तर ब्रिटन हुड कॉन्फरन्स आहे लक्षात ठेवा 1944 साली. आता तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, वर्ल्ड बँकचे काही ग्रुप आहे, कळलं का? काही ग्रुप आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला 5 ग्रुप असतात, म्हणजे वर्ल्ड बँकचे प्रामुख्याने 5 ग्रुप आहे. या 5 ग्रुपच्या बाबतीत आपण तुम्हाला डिटेल माहिती असलं पाहिजे, इथं क्वेश्चन पडण्याचे चान्सेस भरपूर असतात. सो पहिला ग्रुप काय आहे? IBRD. IBRD म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हा जो पहिला ग्रुप आहे ना IBRD, कळलं? IBRDचा लॉंग फॉर्म काय? इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हा जो पहिला ग्रुप झाला. नंबर सेकंड काय? इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. हा झाला सेकंड ग्रुप. थर्ड ग्रुप काय? इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. आणि त्याच्यानंतर फोर्थ ग्रुप काय? मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. आणि फिफ्थ ग्रुप काय? इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. आता IBRD म्हणजे इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, याची स्थापना कधी झाली होती? 1944 साली स्थापना झाली होती IBRD ची. तर त्याचा रोल काय माहिती आहे की सोव्हरेन गव्हर्नमेंट सोबत कार्य करतं, प्रायव्हेट सेक्टर सोबत कार्य करत नाही. हा त्याचा रोल झाला. तुम्हाला हा पॉईंट माहित असला पाहिजे. नंबर सेकंड IFC इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनचा काय रोल आहे? जे फायनान्शियल म्हणजे प्रायव्हेट सेक्टरच्या रिलेटेड याचं कार्य आहे, समजलं? गव्हर्नमेंट सोबत कार्य नसतं, समजलं? IFCचा हा रोल आहे. आणि IBRD IFC या सिस्टर ऑर्गनायझेशन आहे कोणाच्या? हे वर्ल्ड बँकच्या. तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. क्वेश्चन पडण्याचे सुद्धा चान्सेस भरपूर आहे, समजलं तुम्हाला? याची स्थापना 1956 साली झाली होती. त्याच्यानंतर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन ही डेव्हलपमेंटच्या रिलेटेड कार्य करते, त्याची स्थापना झाली होती 1960 साली झाली होती. त्यांच्यानंतर काय तर मिगा मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी. आता फॉर एक्झाम्पल हे काय करतं माहितीये का? जागतिक लेवलला जे काही इन्व्हेस्टमेंट होती, म्हणजे वॉर सिच्युएशन मध्ये इन्व्हेस्टरला कधी कधी धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत त्या इन्व्हेस्टरला धोका निर्माण नाही होऊ म्हणून ना मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी म्हणजे त्याचे इंटरेस्ट आहे ना ते जपणूक करण्याचे, म्हणजे त्याच्या अधिकाराची जपणूक करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करते. मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी त्याला म्हणलं जातं. आणि त्याच्यानंतर फिफ्थ इंटरनॅशनल ICSID इंटरनॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. काय? इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. हा जो काय नाही, हा जो ग्रुप आहे ना, हा सेटलमेंट डिस्प्यूट करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रायव्हेट आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या सोबत रिलेटेड एखाद्या देशामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्याबाबत तुमचे आणि त्या गव्हर्नमेंटचे काही मतभेद झाले तर हे जे डिस्प्यूट असतं ना ते सॉल्व्ह करण्याचं काम हे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट करत असतात. तुम्हाला इथपर्यंत समजलं? याची स्थापना झाली होती 1966 साली स्थापना झाली होती. आता तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू उद्या क्वेश्चन जर विचारला या 5 ग्रुपमध्ये ना भारत कोणत्या ग्रुपचा सदस्य नाही, तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे भारत हा या ग्रुपचा सदस्य नाही, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सेटलमेंट इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट. तुम्हाला हे बघ बाकीच्या 4 ग्रुपचा भारत सदस्य आहे, समजलं तुम्हाला? आता हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला वर्ल्ड बँकच्या रिलेटेड अजून काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवलं पाहिजे. वर्ल्ड बँक कोणते रिपोर्ट पब्लिश करतं, म्हणजे उद्या विचारलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पहिला रिपोर्ट ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट. हा रिपोर्ट कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करतं. काय करतं? कोण करतं? वर्ल्ड बँक करतं. कोणता? ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट. नंबर सेकंड रिपोर्ट कोणता पब्लिश करतं? इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट. जर तुम्हाला उद्या एक्झाम मध्ये विचारलं इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट कोण पब्लिश करतं, तुम्हाला माहिती असलं पाहिजे वर्ल्ड बँक करत असतं. त्याच्यानंतर वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट हा अॅन्युअल रिपोर्ट आहे, कळालं? हा सुद्धा कोण पब्लिश करतं? वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट. तो सुद्धा वर्ल्ड बँक करत असतं. त्याच्यानंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स सुद्धा कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करत असतं. त्याच्यानंतर पॉवर्टी अँड शेअर प्रॉस्पेरिटी रिपोर्ट हा सुद्धा कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करत असतं. आता तुम्हाला 5 रिपोर्ट माहिती असले पाहिजे. ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करतं, ते द्विवार्षिक आहे. त्याच्यानंतर इज ऑफ डुईंग बिझनेस हा रिपोर्ट कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करतं, ते पण द्विवार्षिक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट हा अॅन्युअल रिपोर्ट आहे, कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करतं. लॉजिस्टिक परफॉर्मन्स LPI लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स कोण पब्लिश करतं? वर्ल्ड बँक करतं. आणि त्याच्यानंतर पॉवर्टी अँड शेअर प्रॉस्पेरिटी रिपोर्ट हा सुद्धा पब्लिश कोण करतं? वर्ल्ड बँक करतं. अशा पद्धतीने आपण आता काय करणार आहोत, इंटरनॅशनल लेवलला जे ऑर्गनायझेशन एक्झिस्ट करतात त्याच्याबद्दल टू दी पॉईंट कुठल्या गोष्टी चर्चा न करता एक पूर्णपणे त्या पॉईंटवर हिट करून तुम्हाला मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगत जाणार आहे, डिटेल माहिती सांगणार आहे मेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सो गॉड ब्लेस यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. बाय बाय.